नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मसूरकर. आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे जो तुमच्या, माझ्या आणि आपल्या घरोघरी शांतपणे पण गंभीरपणे घडतोय. लहानपणापासून आपल्या मनात एकच गोष्ट बिंबवली जाते, अभ्यास कर, मोठी पदवी घे, म्हणजे भरपूर पैसे मिळतील आणि आयुष्य सेट होईल. पण मित्रांनो, खरंच शिक्षण आणि अर्थार्जन याचा थेट संबंध असतो का? आजचं सत्य आहे की पदवी ही फक्त ज्ञानाची पावती असते, कमाईची गॅरंटी नाही. तुम्ही किती शिकलात यावर तुमची कमाई ठरत नाही, तर तुमच्या हातातील कौशल्य, तुमची कष्ट करण्याची वृत्ती आणि परिस्थितीला तोंड देण्याची तयारी यावर तुमची कमाई ठरते. पण दुर्दैवाने पदवी मिळाल्यावर आपण एका मोठ्या भ्रमात जगतो. तेव्हा सुरू होतो एक असा संघर्ष जो बाहेर दिसत नाही, पण आतल्या आत माणसाला संपवून टाकतो. डिप्रेशन, अँक्झायटी आणि त्याहून मोठा शत्रू आपला स्वतःचा अहंकार. आपल्या मनात विचार येतो, मी MBA केलंय, मी इंजिनियर आहे, मग मी 5-10 हजाराची साधी नोकरी कशी करू? मी वडापावची टपरी किंवा लहान व्यवसाय कसा करू? लोक काय म्हणतील? मित्रांनो, यावर मला एका तरुणाची खरी आणि डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट आठवते. एक मुलगा होता, आदित्य. वडिलांनी शेती जमीन गहाण ठेवून त्याला शहरात इंजिनिअरिंगसाठी पाठवलं. आदित्यने प्रचंड मेहनत केली, डिप्रेशन सोसून पदवी मिळवली. पण जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा मंदीमुळे त्याला नोकरी मिळाली नाही. 6 महिने, 1 वर्ष निघून गेलं. आदित्यच्या मनात अहंकार आडवा येत होता. मी इंजिनियर आहे, मी साधी नोकरी कशी करू? तो घरात बसून राहिला. इकडे गावात राहणाऱ्या त्याच्या वडिलांचं वय होत चाललं होतं. एके दिवशी वडिलांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की वेळेवर औषध आणि चांगला आहार न मिळाल्यामुळे शरीर थकलंय. जेव्हा आदित्य रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याने वडिलांच्या उशाशी ठेवलेली एक जुनी डायरी पाहिली. त्यात एका पानावर वडिलांनी लिहिलं होतं, माझ्या औषधाचे पैसे वाचवून मी आज आदित्यच्या कॉलेजची फी भरली आहे. तो इंजिनियर झाला की माझे सगळे त्रास संपतील. त्या एका ओळीने आदित्यचा अहंकार धुळीस मिळवला. त्याला समजलं की त्याच्या हातातील पदवीने त्याच्या वडिलांचे औषध येत नाही. कामाची कोणतीही जात नसते आणि पैसा कमवणं हे कधीच हलकं काम असू शकत नाही. आदित्यने दुसऱ्या दिवशी स्वतःचा इगो बाजूला ठेवला. त्याने एका लहानशा वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून साध्या पगारावर काम सुरू केलं. लोक हसले, बघा, इंजिनियर गाड्या दुरुस्त करतोय. पण आदित्यने लक्ष दिलं नाही. त्याने आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची जोड त्या कामाला दिली. काही वर्षातच त्याने स्वतःचं एक मोठं सर्व्हिस सेंटर उभारलं. आज तो लाखो रुपये कमवतोय. पण तो सांगतो, माझी इंजिनिअरिंगची पदवी मला नोकरी देऊ शकली नाही, पण मी अहंकार सोडून जे लहान काम सुरू केलं त्याने मला माझी खरी ओळख दिली. मित्रांनो, जरा वळून बघा त्या कोपऱ्यात बसलेल्या तुमच्या आई वडिलांकडे, ज्यांचं वय आता हळूहळू ढळत चाललंय, ज्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आपल्याला सांगतायत की बाळा, आता आमची ताकद संपत आली आहे. घरात कौटुंबिक आर्थिक चाचपणी सुरू आहे, कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते तुम्हाला कधी बोलणार नाहीत, पण विचार करा, तुमच्या त्या पदवीच्या 5 मिनिटाच्या अहंकारासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांचं उर्वरित आयुष्य चिंतेच्या आगीत ढकलणार का? शिक्षण तुम्हाला सुसंस्कृत बनवतं, पण अर्थार्जन करण्यासाठी तुम्हाला अहंकार सोडून रस्त्यावर उतरावं लागतं.
चहाची टपरी चालवणारा किंवा वडापाव विकणारा माणूस कधीच लहान नसतो, पण घरी बसून स्वतःच्या पदवीचा अहंकार बाळगणारा माणूस नक्कीच जबाबदारीपासून पळ काढत असतो. जर आज शिकूनही योग्य नोकरी मिळत नसेल तर स्वाभिमान जपा, पण अहंकार सोडून द्या. हाताला येईल ते काम करा, कष्ट करा आणि आई वडिलांना आधार द्या. कारण शेवटी तुम्ही मिळवलेली पदवी नाही, तर तुम्ही संकटाच्या वेळी कुटुंबासाठी काय केलं हीच तुमची खरी ओळख ठरते. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला भिडणाऱ्या विषयासोबत. मी तुमचाच मित्र सुरेश मसूरकर. धन्यवाद.